नमस्कार मित्रांनो, धुलिवंदनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे भूमी ही पारितोषचा मेसेज बघते आणि त्यात लिहिलेलं असतं की सॉरी भूमी, नवजात बाळांचे फोटो काढायचेही नसतात आणि ते कोणालाही शेअर देखील करायचे नसतात, त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी, मी फोटो शेअर करू शकत नाही. तेव्हा मग भूमीला तो मेसेज वाचून खूप वाईट वाटतं आणि भूमी इथे आता मान खाली घालून उभी असते आणि बाळाला तिला बघता येत नाही म्हणून तिचा चेहरा अगदी कोमजलेला असतो. त्यावेळेला आता आकाश हा भूमीकडे बघतो आणि भूमीला विचारतो की भूमी, काय झालं आहे? तेव्हा भूमी आकाशजवळ जाते आणि मग तो विचारतो की पारितोष काय म्हणाला? त्यावेळेला भूमी आता मोबाईल आकाशच्या हातामध्ये देते आणि म्हणते की बघ. त्यावेळेला आता आकाश तो मोबाईल बघतो आणि ते मेसेज वाचतो आणि ते वाचल्यानंतर त्यालाही खूप वाईट वाटतं. नंतर मग आता आकाश भूमीकडे बघतो. भूमी मान घालून उभी असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? मी तुला सांगितलं होतं ना की त्यांनाही तेच वाटेल. आणि अगं, ते त्यांचं बाळ आहे तर ते त्यांच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह तर असूच शकतात ना. जर आपण आपलं बाळ आपल्याजवळ असतं आणि कोणी असं फोटो वगैरे मागितला असता तर आपण शेअर केला असता का? नाही ना, आपण ते शेअर करू शकत नाही, कारण हे सगळं घडणं हे आपल्या हातात नाही आहे ना भूमी. म्हणूनच ते जसे बाळाचे आईबाबा आहेत तसंच त्यांनाही त्यांची काळजी वाटणं हे साहजिकच आहे ना. मग उगीचच आपण त्यामध्ये असं का वाईट वाटून घ्यायचं आहे? हे बघ भूमी, लक्षात घे, काही वाटलं तरीही तुला वाईट वाटता कामा नये, कारण ते त्यांच्या बाळाची काळजी घेतात आणि घेतीलच ना, जसं आपण आपल्या बाळाची काळजी घेणार तसंच. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, पण मी फक्त फोटो मागत होते बघण्यासाठी. आकाश म्हणतो की ते सगळं जाऊ दे, चल मी तुला ना एक सरप्राईज देणार आहे. भूमी विचारते कसलं सरप्राईज? आकाश म्हणतो की चल. तिच्या हाताला धरून तो आता खाली घेऊन जातो आणि आकाशने सगळ्यांना अगदी लाईनशीर बसवलेलं असतं. आणि मग भूमी आकाशकडे बघत असते. आकाश म्हणतो की आता मी आकाश जादूगार तुम्हा सगळ्यांना एक मॅजिक दाखवणार आहे. आता हा जो फडका आहे ना लाल कलरचा, तो मी सुरुवातीला टोपीमध्ये ठेवणार आणि थोड्या वेळाने मी टोपीमधून तो जो लाल फडका आहे ना तो गायब करून दाखवणार. तेव्हा मग सगळे अगदी कुतूहलाने त्याच्याकडे बघत असतात आणि म्हणतात की अरे वा. आणि मग इथे सगळेजण आकाशला दाद देत असतात. त्याला सगळ्यांना घरातल्याला माहीत असतं की भूमीला बरं वाटावं आणि भूमी या सगळ्या ट्रॉमामधून बाहेर यावी, यासाठीचेच आकाशचे हे सगळे प्रयत्न आहेत. म्हणून मग आता निलांबरी आणि पौर्णिमा दोघी एकमेकींकडे बघतात आणि तोंड वाकडी करत असतात. त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी बघ, हा आता ना मी हा रुमाल आहे ना तो गायब करून दाखवणार. तर हे बघ, हा रुमाल हा मी तुझ्याकडून आता हातातून घेतोय. आता या टोपीमध्ये मी ठेवतोय आणि मग तो सुरुवात करतो. आब्रा का डाबरा, आब्रा का डाबरा, गिली गिली छू. आणि मग तो टोपी बाजूला करतो. त्याच वेळेला त्या टोपीमधून जो काळा रुमाल असतो तो खाली पडतो. आणि मग आता आकाश तो जेव्हा लाल रुमाल असतो तो खाली पडतो तेव्हा मात्र बघतच राहतो आणि म्हणतो की हे बघा जादू. परंतु तो रुमाल खाली पडत असल्यामुळे त्याची जादू सक्सेस काही झालेली नसते. आता आकाशचा असा पडलेला आणि जादू न केलेला चेहरा पाहून सगळेजणांना खदखदून हसायला येते आणि आजी, मानसी, रागिनी त्याचप्रमाणे भूमी देखील हसत असते. आता आकाशच्या त्या निरागस प्रयत्नामुळे भूमीला देखील थोडंसं का होईना हसू आलेलं असतं. आकाश पुन्हा त्या टोपीत बघतो तर तिथे तो लाल फडका तसाच त्या टोपीत राहिलेला असतो आणि भूमी मात्र मान खाली घालून गालातल्या गालात हसत असते की आकाशची जादू सक्सेसफुल झाली नाही. आकाशचं लक्ष भूमीकडे जातं आणि तो मनातच विचार करतो की फायनली मी माझ्या भूमीच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सक्सेसफुल झालं. थोडं का होईना परंतु तिच्या चेहऱ्यावर हसू तर आलं या माझ्या न झालेल्या जादूमुळे, असं म्हणतच तो स्वतःला म्हणतो, शाबासकी देतो आणि म्हणतो की आकाश चल, अजून सगळे प्रयत्न बाकी आहेत. मग आता आकाश पुन्हा चालू होतो आणि म्हणतो की एक मिनिट, पहिल्यांदा माझ्याकडून चूक होऊ शकते, मी काय बाबा ट्रेंड जादूगार वगैरे नाही आहे ना, मग त्यामुळे प्लीज आता पुन्हा एकदा मी करून बघतो, ट्राय करतो. आला मंतर, कोला मंतर, जादू मंतर छू, असं म्हणून आता तो पुन्हा एकदा टोपी दाखवतो. तर तेव्हा पुन्हा एकदा आकाशकडून तीच पुन्हा चूक झालेली असते आणि जी टोपीतला फडका असतो तो पुन्हा खाली पडतो. भूमी आता मात्र खूप खदखदून असायला लागते. आता भूमीला असं आनंदी झालेलं पाहून आकाशला मात्र खूपच जास्त उत्साह आलेला असतो आणि त्याला आता ते जादू पूर्ण करण्याच्या अगदी मग्न झालेला असतो. आणि भूमी आता आकाशकडे बघतच राहते की आकाश कशाप्रकारे अगदी निरागस मुलासारखी जादू करतो. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हे चला आता दुसरा चान्स, आता थर्ड चान्स, लास्ट चान्स, असं म्हणून तो आता ती टोपी घेऊन असतो आणि पुन्हा आला मंतर, कोला मंतर, जादू मंतर छू असं करून दाखवतो. त्याच वेळी आता सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि आकाश वर बघतो आणि म्हणतो की हे बघा, अरे हा टोपीतला फडका तर खरंच गायब झाला, माझी जादू तर सक्सेसफुल झाली, असं म्हणून तो आता खुश होऊ लागतो.
त्यानंतर मग आता इथे आकाश हा मानसीला जाऊन टोपी देतो आणि म्हणतो की बघ मानसी, खरंच ही गायब झाला ना. आणि तो मागे जातो आणि आजीच्या मागून तो लाल रुमाल काढतो आणि म्हणतो की फायनली म्हणजे मी जादू यशस्वी केली, माझी जादू ही सक्सेसफुल झालीच ना, असं म्हणून तो आता खुश व्हायला लागतो. त्यावेळेला सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि आकाश एखाद्या जादूगारासारखा सगळ्यांसमोर हात लांब करून उभा असतो आणि म्हणतो की बघितलं, मी माझी जादू आता पूर्ण केली. आणि तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल की या आकाश जादूगारने गायब केली ती म्हणजे लाल टोपी, लाल फडका. आणि त्याचप्रमाणे जर आता लाल फडका गायब केला तर पुन्हा एकदा त्या टोपीमध्ये देखील तो आणून दाखवला, असं म्हणून आता इथे तो हे सगळं करत असतो. आणि त्यावेळेला भूमीचा चेहरा मात्र पडतो, कारण आकाश हा सगळ्यांसमोर म्हणतो की गायब केलेली गोष्ट आकाशने पुन्हा आणून दाखवली. तेव्हा मात्र आता भूमी म्हणते की आकाश, तेव्हा आता भूमीचा तो असा नाजूक चेहरा पाहून आकाशला पुन्हा वाईट वाटतं की भूमीला नेमकं काय झालं, मी काही चुकीचं बोललो आहे का, असं तो स्वतःचाच विचार करू लागतो. आणि त्यानंतर मग आता आकाश हा भूमीकडे बघत असतो की भूमी काय झालं आहे. तेव्हा भूमीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. आकाश आता भूमीजवळ जातो आणि तिला विचारतो की काय झालं आहे भूमी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे मला आता तू ज्या प्रकारे जादू करून दाखवलीस ना, म्हणजे सुरुवातीला तुला नाही जमलं, परंतु 2-3 प्रयत्नानंतर तर तुला जमलं ना. तेव्हा आकाश म्हणतो काय झाले भूमी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे आता तू जशी मला जादू करून दाखवलीस तशी प्लीज आपल्या बाळाच्या बाबतीत करून दाखवशील का रे. कारण आपलं बाळ जसं गेलं आहे, तू 2-3 प्रयत्न केल्यानंतर हा लाल फडका आणलास, तसंच आपल्या बाळाच्या बाबतीत करशील का. हा लाल फडका तू पुन्हा आणलास, तसं आपलं बाळ गायब झालेलं बाळ म्हणजेच आपलं गेलेलं बाळ तू पुन्हा आणू शकशील का. कर ना प्रयत्न प्लीज. आता प्रयत्न करून बघितलेस तसं यातही करू शकतोस, काय हरकत आहे. आपलं गेलेलं बाळ पुन्हा मिळवू शकतो आपण तुझ्या प्रयत्नांमुळे, असं आता इथे आकाशला निरागसपणे ती बोलून दाखवते. आणि मात्र इथे आता भूमीला खूप वाईट वाटलेलं असतं की हे सगळं अशा प्रकारे घडलं आहे. ती आकाशला अगदी रिक्वेस्ट करत असते मनापासून की प्लीज प्लीज हे सगळं बाळाला परत घेऊन ये. परंतु इथे आता आकाशला मात्र वाईट वाटत असतं की काही झालं तरीही आकाशला बाळ आणता येणार नाही. आकाश म्हणतो की भूमी प्लीज शांत हो. तेव्हा मग भूमी म्हणते, नाही आकाश, अरे मी खरंच भावनेच्या भरात नाही बोलत आहे. प्रयत्न केलं तर सगळं होऊ शकतं, हे आता तू दाखवून दिलंस ना. तर मग आपल्या बाळाला प्लीज आण ना आकाश, प्लीज माझ्या बाळाला घेऊन ये ना, असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करत असते. आणि आता आकाश तिला मिठी मारतो, जवळ घेतो आणि म्हणतो, भूमी प्लीज शांत हो, भूमी प्लीज स्वतःला सावर, असं म्हणून तो तिला इथे आता गप्प करत असतो. भूमीला मात्र खूप त्रास झालेला असतो. जसं आकाशने जादू केली तसंच बाळाला परत आणता येईल का. त्यावेळेला मग आता इथे पौर्णिमा म्हणत असते की हा आकाश काही डोक्यावर पडले का, आणि भूमी पण गेलेलं बाळ असं परत थोडीच आणता येईल, त्यांना गेलेलं बाळ परत थोडीच मिळणार आहे. तेव्हा मग नीलांबरी म्हणते की जाऊ दे गं, त्यांना जो काही वेडेपणा करायचा आहे ना तो करू दे. कसं आहे ना, ते आकाशला वाटतं की असं काहीतरी करून तो त्याच्या भूमीला या सगळ्या टेन्शनमधून बाहेर काढेल, आणि म्हणूनच तिला हसवण्यासाठी म्हणून तो हे सगळे प्रयत्न करत आहे. जाऊ दे, काहीच हरकत नाही, करू देत त्याला जे काही करायचं आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणत असते की हो ना, बघ ना कसे केविलवाले प्रयत्न चालू आहेत ते, परंतु यांना हे सगळं करून काहीच होणार नाही. यांच्या वाटेला जे बाळ गेल्याचं दुःख आहे ना, ते दुःख कायम राहणार. काही झालं तरीही हे आता या दुःखातून बाहेर येऊ शकणार नाही, याची पूर्ण जबाबदारी आपण घेऊया, असं म्हणून आता इथे ती त्या बाळाला अशी बोलत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही खूप अगदी हर्ट झालेली असते आणि आकाश तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर आता इथे आकाश हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि भूमीला त्याने शांत केलेलं असतं. परंतु त्याचा कॉल येतो आणि तो म्हणतो, अथर्वचं काय झालं, आणि म्हणून तो आता फोन उचलतो. त्यावेळेला अथर्व म्हणतो की आकाश, आय एम व्हेरी सॉरी यार. तेव्हा आकाश म्हणतो की अथर्व, अरे मला सांग काय झालं आहे, का तू इतका डिस्टर्ब झाला आहेस, मला जरा प्लीज नीट सांगशील का. तेव्हा आता अथर्वचा आवाज अगदी रडवेला झालेला असतो. अथर्व म्हणतो की आकाश, माझ्याकडून ना यार खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, सांग मला काय झालं. तेव्हा अथर्व सांगतो की आपण डील क्रॅक करू शकलो नाही. आकाश म्हणतो की का, अरे तू तर सगळी फाईल स्टडी करून गेला होतास ना, मग काय झालं. तेव्हा अथर्व सांगतो की आकाश, तू मला JK असोसिएट्सची फाईल दिली होतीस ना, ती मी स्टडी करून गेलो. तेव्हा आकाश म्हणतो की अरे अथर्व, JK असोसिएट्स नाही रे, KK असोसिएट्सची दिली होती आणि त्याच फाईलचं प्रेझेंटेशन होतं. तेव्हा तो म्हणतो की तोच माझ्याकडून गोंधळ झाला, मी घरून निघताना आणि इथे ऑफिसमध्ये JK असोसिएट्सचे प्रेझेंटेशन दिले आणि त्यानंतर मग तिथे गेल्यावर मला काही कळलंच नाही की मी काय करू. तिकडचे सगळे क्लायंट्स माझ्याकडे बघतच राहिले होते. अरे मी हे कसलं प्रेझेंटेशन दिलं आहे, माझ्यासमोर ते मोठे मोठे प्रश्न उपस्थित करायला लागले आणि त्यावेळेला मला काही सुचलंच नाही अरे, आणि मी खूप फ्रस्ट्रेट झालो आणि तिथेच तसा अगदी घाबरून उभा राहिलो, मला काही पुढे बोलताच आलं नाही त्यांच्यासमोर.
तेव्हा आकाश म्हणतो की अरे पण मी तुला तर बरोबर फाईल दिली होती के असोसिएट्सची, मग तू हे सगळं कसं काय केलं? तेव्हा आकाशला तो म्हणतो की कदाचित माझ्याकडूनच चुकीने ती फाईल एक्सचेंज झाली असणार. तू दिलीच परंतु मी जे घेतली आणि तिकडून निघून गेलो. मला तरी वाटतंय की हे सगळं माझ्याच मूर्खपणामुळे झालं आहे. मी नीट लक्ष दिलं नाही आणि हे सगळं चुकीचं माझ्याकडून होऊन बसलं. त्यानंतर मग त्या क्लायंट म्हणाले की काही झालं तरीही आता तुम्ही प्रेझेंटेशन करू नका, डील क्रॅक केली नाही आहे असं म्हणून आता इथे आकाश हा रागाने फोन ठेवून देतो. अथर्व बिचारा खूप डिस्टर्ब झालेला असतो. आता रागिनी येते आणि मुद्दाम म्हणते की आकाश काय रे बाबा काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या बरं झालं तू आलीस एवढ्यातच. अरे अथर्व प्रेझेंटेशन देऊ शकला नाही. तेव्हा मग ती म्हणते की काय प्रेझेंटेशन देऊ शकला नाही म्हणजे काय झालं? तेव्हा अथर्व म्हणतो की अगं त्याला मी के असोसिएट्सचे प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं होतं, परंतु त्याने जे असोसिएट्सचे दिले आणि त्याची स्टडी करून तो तिथे गेला आणि गोंधळला. तेव्हा मग आता रागिनी वैतागते आणि म्हणते की अरे बापरे हे काय करून बसला हा अथर्व. तेव्हा मग तो म्हणतो की हो ना अगं आत्या, आपल्या हातून खूप मोठी डील क्रॅक होता राहिली गं. आपल्या हातून खूप मोठं नुकसान झालं आहे आता. या एका डील गेल्यामुळे आपलं आता थोडंफार करोडचं नुकसान तर झालंच असेल. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे देवा परमेश्वरा हे काय झालं? खरंच अशा परिस्थितीमध्ये आणखी किती संकटं येणार आहेत. खरं तर आपण आकाश तू त्याच्यावर जबाबदारी सोपवलीस खरी, परंतु अरे त्याने जबाबदारी सांभाळली कशी? पण त्यालाही अनुभव नाही आहे बिचाऱ्याला. त्याच्यावरही इतकी मोठी जबाबदारी आपण टाकू शकत नाही. शिवाय काका बाहेर असतात कामासाठी. मग आता तूही या सगळ्या टेन्शनमध्ये अडकलेला. काय होणार आहे अजून, किती नुकसान होणार आहे कोणास ठाऊक. एक कोणतरी जबाबदार व्यक्ती हवी होती जी हे सगळं हँडल करू शकली असती. पण काय करणार काहीच कळत नाही आहे. तेव्हा मात्र आता इथे आकाश म्हणतो की आत्या अगं माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे. तेव्हा मग आता इथे आकाश म्हणतो की आत्या एक काम कर ना, मी तुला देतो जबाबदारी सगळी, तू सांभाळ ना सगळं, तू हँडल कर ना सगळं आणि मी तुला जबाबदार देतो. तुझ्याकडे हँडल करण्याची जबाबदारी आहे, तू सगळं करू शकते. तेव्हा मग आकाश म्हणतो की कर ना आत्या कर. तेव्हा ती म्हणते की नको रे बाबा नको नको, मला पुन्हा त्यामध्ये जायचं नाही आहे. तर इथे आता भूमीला हे सगळं संशयास्पद वाटू लागलेलं असतं. आता आकाश म्हणतो की आत्या प्लीज अगं नको म्हणू नकोस ना. काय आहे ना अगं हे सगळं तू केलंस ना तर मात्र सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. अगं आत्या तू थोडे दिवस जबाबदारी सांभाळ, काकाही नाही आहे. मग अथर्वलाही आपण एवढ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नाही देऊ शकत अगं. त्यामुळे तू एक काम कर, तू हे सगळे हाताळ. थोडे दिवस मी इथून बाहेर पडलो की सगळं बघेन ना. तोपर्यंत थोडासा प्रश्न आहे. भूमी जोपर्यंत हे सगळं बघत नाही ना तोपर्यंत मी सगळं नीट करेन, तोपर्यंत काळजी करू नको. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की आकाश तू तर ना मला आता इथे धर्मसंकटात टाकतोयस बाबा, खरंच काय करू काहीच कळत नाही. तो म्हणतो की आत्या प्लीज प्लीज थोडे दिवस. तेव्हा ती म्हणते की मी आकाश तुला तेव्हाच सांगितलं मी कुठल्याही प्रकारची ऑफिसची वगैरे जबाबदारी घेणार नाही. आता एवढ्याच जबाबदाऱ्या घेते ते खूप आहे रे, अजून नको. तेव्हा मग आकाश म्हणतो की तू आत्या एकदा विचार कर ना की जर असाच लॉस आपला होत राहिला आणि असेच डील आपल्या हातून घेत जात राहिले तर मात्र कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं गं. म्हणूनच मी तुला रिक्वेस्ट करतोय की प्लीज प्लीज असं करू नकोस. प्लीज लवकरात लवकर तू कंपनी सांभाळायला घे, त्याशिवाय आपलं काही खरं नाही. त्यावेळेला आता इथे रागिनी ही त्याच्याकडे बघतच बसते आणि म्हणते की आकाश आता काय बोलू काय नको असं झालं मला रे. तू मला अगदी द्विधावस्था करून टाकली. ठीक आहे चालेल घेते मी कंपनीची जबाबदारी, परंतु आकाश एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची. भूमी जशी बरी होईल आणि जसं तू कंपनीत येतील तशी सगळ्या जबाबदाऱ्या या तुझ्या अंगावरच ती लक्षात ठेव. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की येस आत्या नक्कीच, जेव्हा मला वाटेल त्यावेळेला मी नक्कीच ऑफिस जॉईन करेन आणि मग सगळ्या जबाबदाऱ्या मी तुझ्याकडून घेईन. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की आकाश फक्त तू म्हणतोयस म्हणून बरं का, म्हणून मी या सगळ्या जबाबदाऱ्या घेते बाकी काही नाही. तेव्हा आता रागिनी तिथून निघून जाते आणि आकाश म्हणतो की ठीक झालं बरं झालं. तेव्हा रागिनी गेल्याची खात्री केल्यावर भूमी म्हणते आकाश अरे तू हे काय केलंस, तुला कळतंय का? तू आत्याच्या हातामध्ये कंपनीच्या जबाबदाऱ्या का दिल्यास? अरे आपलं मागेच ठरलं होतं ना की आत्यावर कंपनीची किंवा कुठलीही जबाबदारी महत्त्वाची टाकायची नाही आहे. कारण मागे जे काही घडलं आहे त्या गोष्टीवरून आपण अनुभव घेतला आहे की आपण आपलं काम हे दुसऱ्याला द्यायचं नाही. अनुभवावरून तू शिकलायस ना की आपण आपली कामं दुसऱ्याच्या हाती नाही द्यायची आहेत, मग तू कशाला दिली आहेस? त्यावेळेला आता आकाश म्हणतो की भूमी हे बघ कसं आहे ना की सध्याची परिस्थिती खूप बेकार आहे आणि सध्या आपण आत्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो ना, कारण आत्या सगळ्या विश्वासाला पात्र ठरलेली आहे. तू काळजी करू नकोस, मी सगळं काही आत्याला समजावतो असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. भूमी म्हणते की नाही मला आता शांत राहून चालणार नाही. आकाशने आत्यावर मोठी जबाबदारी दिली खरं, परंतु मी असं डोळे बंद करून बसू शकत नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. मी कुणाशी बोलू? म्हणजे या बाबतीत मी राजा काकांशी एकदा बोलून घेऊ का?
नाही बोलतेच त्यांच्याशी, कारण ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या कानावर घालणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. आकाश कुठल्याही भावनेच्या भरात निर्णय घेतो तो योग्य नाही आहे. मला हे कळतं आहे की माझ्या परिस्थितीमुळे तो घरात अडकून पडला आहे. परंतु नाही, कंपनीचं नुकसान मी बघू शकत नाही. मला माझं दुःखापेक्षा आकाशचं भविष्य हे जास्त सिक्युअर करायचं आहे. त्यामुळे मला आता हे सगळं शांत बसून कळणार नाही. करतेच मी फोन, असं म्हणून ती फोन आता हातात घेते आणि राजा काकाला फोन लावायला लागते. त्याच वेळेला काका म्हणतो की भूमी बोल गं, काय झालं? तेव्हा राजा काकांना ती म्हणते की राजा काकांना मला ना गोष्टी कळत नाही आहेत. मला खूप विचार केला परंतु कशाचा संदर्भच लागत नाही आहे. तेव्हा काका म्हणतो भूमी अगं कशाबद्दल बोलतेस, जरा प्लीज स्पष्ट बोलशील तर बरं होईल. तेव्हा भूमी म्हणते की काका तुम्हाला माहिती आहे ना सध्याची परिस्थिती काय आहे. आज ऑफिसमध्ये मोठा घोळ झाला. अथर्वला आपण के असोसिएट्सचे प्रेझेंटेशन करायला आकाशने सांगितले, परंतु चुकून त्याने दुसऱ्या कंपनीचं प्रेझेंटेशन दिल्यामुळे ही डील आपल्या हातातून गेली. तेव्हा मग ते म्हणतात की काय काय बोलतेस काय तू? तेव्हा भूमी म्हणते की हो, हा सगळा घोळ झाला आहे. तेव्हा मग आता काका म्हणतात की मला असं वाटत नाही गं की अथर्व इतका बेजबाबदार मुलगा आहे. तो त्याच्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित हँडल करतो. पण हे सगळं त्याच्या हातून कसं घडलं असेल, मला तर विश्वास नाही बसत. तेव्हा भूमी म्हणते की काका बघा, म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय ना जे मला वाटतंय? मलाही तेच वाटतंय की अथर्व असा बेजबाबदार अजिबात नाही आहे. तो त्याची कामं अगदी रोचोक करतो. याच्यापुढेही त्याने त्याची कामं केली होतीच की, मग आता नवीन काय? तेव्हा मग आता राजा काका म्हणतो की म्हणजे भूमी तुला नक्की काय बोलायचं आहे? भूमी म्हणते की आकाशने भावनेच्या भरामध्ये ऑफिसचा चार्ज आता आत्याच्या हातामध्ये दिला आहे. तेव्हा राजा काका म्हणतो की काय बोलतोयस तू? तेव्हा ती म्हणते की हो राजा काका, हे सगळं आकाशने माझ्यासाठी केलं. म्हणजे घरात माझ्यासाठी तिथे अवेलेबल राहावं म्हणून कंपनीचा चार्ज थोड्या दिवसांसाठी त्यांनी आत्याच्या हातामध्ये दिलेला आहे. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. त्याच वेळेला आता इथे राजा काका म्हणतो की नाही, हे बरोबर नाही आहे. आकाशने हे जे काही केलं ना ते त्यांचं चूक केलं आहे. तिच्या हातात पुन्हा एकदा आपण कारभार देऊन खूप मोठी चूक केली आहे. काका म्हणतात की म्हणजे मग आता भूमी तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे? तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे? तेव्हा आता भूमी सांगते की काका मला फक्त आता एवढंच हवं आहे, तुम्ही आत्यावर लक्ष ठेवा. जेणेकरून आत्या काही करेल हे कळता कामा नये आणि त्यासाठी काहीतरी ट्रॅप लावला पाहिजे असं ते म्हणत असतात. तर इथे आता रागिनी ही बाहेर नुसत्या फेऱ्या मारत असते. तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते की फायनली माझ्या मनासारखे झाले, खुश होते. तेव्हा निलांबरी आणि पौर्णिमा येतात आणि तिला विचारतात की काय काय झालं आहे? तेव्हा आता निलंबरी ही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून म्हणते की काय म्हणजे विहीनबाई नेमकं झालं आहे काय? तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहतो एवढा. तेव्हा मग रागिनी म्हणते की झालं फायनली, इतक्या दिवसांपासून जे मला करायचं होतं, जे मी करू इच्छित होते ते आज माझ्या नशिबी आलं. फायनली आकाशने ऑफिसचा सगळा चार्ज, सगळा ताबा हा माझ्या हातामध्ये दिलेला आहे. आता हे ऐकल्यावर रागिनीचं बोलणं ऐकून निलंबरी तर खुश होतेच. म्हणते की हो, ही तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी झाली, परंतु आमच्यासाठी काय? म्हणजे आमच्यासाठी ही कसली आनंदाची बातमी झाली आहे का? त्यावेळेला आता इथे लगेच रागिनी म्हणते की अहो निलंबरी ताई, तुम्ही असं काय करताय? म्हणजे ऑफिसचा ताबा माझ्या हातात आला आणि आपण तिघीजणी तर एकाच टीममधल्या आहोत. त्या म्हणजे आपल्या या टीमचाच फायदा झाला आहे ना हा सगळा. हे सगळं काही जे घडलं आहे ते आपल्या टीमच्यासाठीच घडलं आहे ना. आपण जेवढे एकत्र आहोत तेवढंच आपल्यासाठी आनंदाची बातमी ना. तेव्हा ती म्हणून दाखवते आणि पौर्णिमाला ती म्हणते की कसं आहे ना, हे जे माझ्या हातात ताबा आला आहे ना, ते माझ्या मुलाचं, माझ्या अभिजितचे स्वप्न होतं की ऑफिसचा सगळा ताबा मिळवायचा आणि ऑफिस स्वतःच्या एका हाती कारभार चालवायचा. ऑफिसचा राजा व्हायचं हे माझ्या मुलाचं स्वप्न होतं. आता तेच माझ्या मुलाचं स्वप्न मी पूर्ण करत आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही माझ्यासोबत नेहमी असावं. कारण आकाशला एकदा की मी ऑफिसचा ताबा घेतला की मग मी आकाशच्या हातात काही गोष्टी चावू देणार नाही. आणि एकदा मी माझ्या हाती हे सगळं घेतल्यावर आकाशला तर यातलं मी काहीच मिळवू देणार नाही. आणि हे सगळं जे आहे ते फक्त आणि फक्त माझ्या हाती राहणार. त्याच्या हाती काहीच नाही, त्याला मी भिकारी बनवून टाकेन. पौर्णिमा म्हणते की हो, जर माझ्या अभिजितचं स्वप्न होतं तर मी हे पूर्ण करायला तुम्हाला नक्कीच मदत करणार. तर इथे आता रागिनी जे काही वागले त्याचा भूमीला जरासा संशय येतो आणि त्यानंतर तिचं आता बाळामध्येच पूर्णपणे मन रमलेलं असतं. ती बाळाची म्हणजेच अमोलीच्या बाळाची आठवण काढत असते आणि आकाशने तिला समजवलेलं असलं तरीही भूमीला त्या सगळ्याचा त्रास होत असतो की काही झालं तरीही ते बाळ जे आहे ते अमोलीचं होतं, तरी मला असं का वाटतं की ते माझं होतं, असा भूमीला विचार करत असते. तेव्हा मग आता इथे जेव्हा आकाश बाळाचं सत्य भूमीला सांगतो की आपलं बाळ जगातून गेले, तो वेळ आणि नंतरची त्या बाळाला आकाश लांब घेऊन येण्याची वेळ, हे सगळं त्या आता भूमीला आठवत असतं. आणि जेव्हा बाळापासून दूर जात असताना बाळ भूमीचं बोट कशाप्रकारे भरून ठेवतं आणि मला सोडून जाऊ नकोस ना आई, असं जणू ते बाळ तिला सांगत असतं. आणि मग भूमी आकाशला सांगते की आकाश हे बघ, हे बाळ माझंच आहे असं मला वाटते आणि मी त्याच्याकडे ओढली जाते. परंतु जेव्हा बाळाचे फोटो मागितले जातात तेव्हा मात्र पारितोष हा सांगतो की नवजात बाळाचे फोटो मी
दाखवू शकत नाही, काढू शकत नाही, त्यामुळे सॉरी. आता हे सगळं आता भूमीने ऐकल्यामुळे भूमीला त्याचाही वाईट वाटलेलं असतं आणि तिला सगळ्या एकंदरीत त्या बाळाच्या आठवणींमुळे खूप घाईवरून आलेलं असतं आणि भूमी तिथेच तशीच बसलेली असते आणि भूमीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. त्याच वेळेला तिला बाळाच्या आठवणीने त्रास होत असताना तिथे पौर्णिमा आणि नीलांबर येतात. पौर्णिमा आता मुद्दाम ठरवते की काय झालं तरीही मी त्रास देणार आहे भूमीला, कारण रागिणीने तिला सांगितलेलं असतं की मी जेव्हा ऑफिसमध्ये असेन तेव्हा भूमीला नको नको करून सोडायचं, जेणेकरून ती त्या बाळाच्याच दुःखात राहील आणि मग आकाश तिला समजवण्यात त्याचा वेळ जाईल, म्हणजे कंपनीकडे आकाशचं दुर्लक्ष होईल. त्यानंतर मग आता इथे पौर्णिमा म्हणते की काय गं, हे घे तुझ्या बाळाचा पाळणा, घे ना, खेळ ना तुझ्या बाळाबरोबर, बघ बाळ कसा खेळतंय बघ. तेव्हा मग पौर्णिमाला ती म्हणते की प्लीज जा. तेव्हा पौर्णिमा म्हणते की का आता का जा, अगं आता तुला त्रास होतोय का, म्हणजे जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा तुला काहीच वाटलं नाही, जेव्हा माझा नवरा तुझ्या नवऱ्याने मारला तेव्हा मात्र तुम्ही काहीच बोलत नव्हतात, आता मात्र तुम्हाला काय झालं का भूमी, तुला आता त्रास होतोय का, मी जे काही बोलते त्याचा तुला राग येतोय ना, परंतु जे मी काही भोगलंय ना ते तुम्हाला भोगावं लागणार. तुमचं बाळ तुमच्यापासून तुमच्या कर्मामुळे गेलं आहे, कळलं का, कारण काही झालं तरीही हे बाळ ना तुमच्या नशिबात कधी नव्हतंच, कारण तू माझ्या आयुष्यामध्ये आयुष्यभराचं दुःख लिहून दिलं आहेस ना तू आणि तुझ्या नवरा, त्यामुळे कसा सुखी राहू शकेल मला सांग. माझ्या नवऱ्याला तू माझ्यापासून कायमचं दूर नेलंस, आता तूही कधी सुखी राहू शकणार नाही. त्यावेळेला ती म्हणते की पौर्णिमा गप्प बस. तेव्हा मग नीलांबरी म्हणते की का गप्प बस, का गं भूमी, अगं आता माझ्या मुलीचं तोंड का बंद करतेस तू, जेव्हा तू मोठ्या मोठ्याने ओरडून सांगत होतीस तेव्हा मात्र तुला काही वाटलं नव्हतं ना माझ्या मुलीच्या दुःखाच्या वेळेला, आता मात्र तू का तिला म्हणतेस की गप्प बस. नाही, आता आम्ही गप्प बसणार नाही, तुला तुझं दुःखाची सतत आम्ही जाणीव करून देणार, काही झालं तरीही हे दुःख तुझ्यापासून लांब गेलं नाही पाहिजे, तुला सतत आठवण राहिली पाहिजे, सलत राहिली पाहिजेस तू बाळाच्या दुःखामध्ये, आणि हे बाळाचं दुःख तुला सतत जाणवू देणार आम्ही, कारण त्याशिवाय तुला कळणार नाही आपलं जवळचं माणूस गवण्याची काय मोठी किंमत चुकवावी लागते ती. आणि मग मुद्दामच ती भूमीची खेळणी पाडते आणि तिकडून निघून जाते. आता मात्र इथे भूमीला खूप वाईट वाटलेलं असतं, बाळावरून तिने टोमणा मारलेला असतो आणि ती स्वतःच्या आईनेच तिला सांगितलेलं असतं की बाळाच्या दुःखामध्ये तू कायम तळमळत राहशील, तुला तुझ्या बाळाचं सुख कधीच मिळू शकणार नाही असं म्हणून आता तिने भूमीला फार फार मोठे टोमणे मारलेले असतात आणि अशीच बाळाला तरसशील, परंतु दुसऱ्याची बाळ बघूनच तुला सुखी व्हावं लागेल आणि तुझं बाळ तुझ्या नशिबात येणारच नाही असं मात्र तिने बोललेली असते. आता भूमी म्हणते की नाही, काही झालं तरीही ते बाळ माझं आहे असं मला वाटतं आणि बाळा मी तुला भेटायला येते असं म्हणून भूमी निघते आणि त्याच वेळेला अमोलीचा दरवाजा वाजवते. अमोली दरवाजा उघडते आणि समोर बघते तर तिकडे भूमी उभी आलेली असते. आता भूमीला पाहिल्यावर अमोलीला मोठा धक्का बसतो. ती म्हणते की हाय, आय एम भूमी. तेव्हा आता भूमी जेव्हा समोर ती पाहते त्याच वेळेला मात्र अमोली म्हणते की मनातल्या मनात ही इथे कशी काय आली, आणि त्याच वेळेला इथे आता अमोलीला बघून ती खुश होते आणि म्हणते की हाय, मी ना बाळाला भेटायला आली आहे असं म्हटल्यावर आता अमोली घाबरते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी ही ऑफिसमधली कॅशची जी बॅग असते ती घेऊन चाललेली असते आणि म्हणते की एवढे पैसे इथे कसे काय कोणी ठेवले, आणि मग ती आता तिथून निघालेली असताना राजा काका भूमीला कॉल करून सांगतो की भूमी तू जे म्हणालीस ते खरं होतं, रागिनीचं अजूनही ती वृत्ती आहे ती गेलेली नाही आहे, तिची अजूनही पैसे खाण्याची वृत्ती तशीच. तेव्हा मग रागिनीला असं बघितल्यानंतर राजा काकाला भूमी म्हणते काका एक काम करा, आता त्या पैशाच्या बॅगचं कट आत्याला तुम्ही रंगेहात पकडा. त्यावेळेला रागिनी निघालेली असताना काका मागून येतो आणि म्हणतो की रागिनी हे कुठे निघाली आहेस तू, आणि ही पैशाची बॅग आहे ती कुठे घेऊन चालली आहेस तू असं म्हटल्यावर इथे आता ती पूर्णच घाबरते आणि रागिनीची तंतरते. तर आता पुढे रागिनी काकाला काय उत्तर देणार आणि काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.